नमस्कार, माझं नाव गौरी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी छोलेची रेसिपी सांगणार आहे. टमॅटोची प्युरी, कांद्याची प्युरी, कोथिंबीर, छोले मसाला, धनेपूड, घरचा मसाला, हळद, धनेपूड आणि जरा थोडेफार खडे मसाले मी कुटणार आहे. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल घ्यायचं 3 चमचे. त्यात जिरे मोहरीची फोडणी, हिंग टाकायचं. म्हणजे खडे मसाले आहेत ते कुटून घ्यायचे थोडेफार आणि त्यांची फोडणी पण द्यायची आत्ताच. नंतर टमॅटो कांद्याची प्युरी टाकायची. हे खडे मसाले असे कुटून टाकले की म्हणजे भाजीला अशी चव येते छानशी. नंतर कांद्याची प्युरी टाकायची, चांगली भाजायची कांद्याची प्युरी. अशी थोडीशी ब्राउनिश झाली की नंतर टमॅटो प्युरी टाकायची. हे दोन्ही चांगलं भाजायचं, तेल सुटेपर्यंत भाजायचं. हे मी रात्री भिजू घातलेले होते छोले. सकाळी मी 5 ते 6 शिट्ट्या काढल्या त्याच्या, थोडंसं मीठ टाकून. हे सगळे घेतलेले मसाले टाकायचे. हे तेल सुटेपर्यंत चांगलं भाजायचं कांदा आणि टमॅटोच्या प्युरीमध्ये. नंतर छोले ॲड करायचे. लागल तेवढं आपण पाणीही घालू शकतो. कोणाला घट्ट आवडते, कोणाला पातळ आवडते. तर थोडंसं मीठ टाकायचं, कारण की ऑलरेडी मीठ टाकलेलं असते आपण. कोथिंबीर टाकायची आणि 5 ते 6 मिनटं झाकून उकळी मारू द्यायचं. हे आपण भातासोबत किंवा भटुरे केले किंवा चपातीसोबतही खाल्लं तरी चांगलं लागतं. हे नक्की ट्राय करून बघा, मस्त लागते भाजी. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं नक्की सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी. धन्यवाद.